सुवास कोणाला आवडत नाही. कोणाला मोगऱ्याचा सुवास आवडतो तर कोणाला गुलाबाचा. खरे तर जिथे वास्तव्य म्हणजेच वास असतो तिथे सुवास असतो. आणि असं म्हणतात की जिथे श्वास असतो तिथेच वास असतो. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी कापुराचा सुवास आणि त्याचे फायदे याविषयी बोलणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार. मयुरेश गाडगे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओचं टायटल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी कोणत्या विषयावरती तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे. तर झालं असं की मी एकदा माझ्या रिलेटिव्सकडे गेलेलो. अगदी 2 महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे. आणि तिथे 2-3 दिवसांनी मला सर्दी झाली. तर ऑफकोर्स मी सर्दी झाल्यावरती लगेच तर कोणते औषधं चालू करत नाही. तर पण एवढी सर्दी झालेली की आय वॉज लाईक की आता मला झोपावं लागेल, कारण रेस्ट घेतल्यावरती खूपदा सर्दी आहे ती आपली बरी होते किंवा आपल्याला आराम केल्यावर सुद्धा खूप बरं वाटतं. तर मी रात्री झोपताना त्या रूममध्ये एक इलेक्ट्रिक डिफ्युजर होतं. अशा प्रकारे हे असं नव्हतं, पण ज्यावरती आपण कापुराच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या ठेवून खूप जण त्याचा सुवास घेतात. एक अरोमा थेरपी म्हणून त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे होतं. तर हे लावलं होतं त्या रूममध्ये. तर ते ऑन होतं आणि त्या सुवासाने मला एवढं बरं वाटलं की माझी सर्दी आहे ती बऱ्या प्रमाणात कमी झाली. आणि मला सकाळी उठल्यावरती माझी सगळी सर्दीची लक्षणं आहेत ती दूर झाली. तर मी असं म्हणणार नाही आहे की सर्दी झाल्यावर प्रत्येक वेळेला तुम्ही कापुराचा सुवास घेतल्याने तुमची सर्दी जाईल आणि तुम्हाला औषधांची गरज नाही आहे. पण हा एक छोटासा अनुभव होता माझ्यासाठी. आणि मग तिथून आल्यावरती मी ठरवले की नाही, आय न्यू दॅट की कापुराचे असे असंख्य बेनिफिट्स आहेत. पण मला सर्दीसाठी हा जो फायदा झाला त्यावरून मी म्हटलं की नाही, मी सुद्धा एक डिफ्युजर आहे ती विकत घेईन. तर मी सुपर मार्केटमध्ये गेलो आणि मी हे डिफ्युजर आता मी जे तुम्हाला दाखवतो आहे ते विकत घेतलं. माझ्याकडे इलेक्ट्रिक डिफ्युजर नव्हतं. मी याआधी माझ्याकडे हे जे मातीचं ज्याला आपण डिफ्युजर्स म्हणू शकतो ते होतं. आणि हे मी लास्ट दिवाळीमध्ये परचेस केलं होतं लोकल वेंडरकडून. आणि ॲक्च्युली हे इलेक्ट्रिक डिफ्युजरपेक्षा मला खूप आवडायचं आधी, कारण यामध्ये एक छोटासा फक्त आपण आता दिवाळी आल्यावरती पणती छोटी विकत घेतो आणि ती त्याच्यावरती ठेवायची. आणि वरती ही जी स्पेस असते त्याच्यामध्ये खूप जण इसेन्शियल ऑइल टाकतात किंवा ऑफकोर्स कापुराच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या टाकतात. आणि त्याचा जो सुगंध अख्ख्या घरभर पसरतो त्याने सुद्धा आपलं मन खूप 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 ताजंतवानं होतं. पण खूपदा असं होतं की ही पणती आहे ती लावून 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 एक त्यावरती काजळी तयार होते आणि ती काळपट होते. किंवा ते क्लीन करा आणि त्यामुळे खूपदा याचा कंटाळा येतो. पण हे सुद्धा जे डिफ्युजर आपण म्हणू शकतो ते खूप 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 चांगलं आहे. पण सध्या आता मी हे जे इलेक्ट्रिक डिफ्युजर आहे ते वापरतो आहे आणि जे मनोहर कंपनीचं आहे. नो पेड प्रमोशन, मला आवडतं आहे किंवा आवडलेलं प्रोडक्ट आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगतो आहे. तर ऑफकोर्स याच्यावरती ही जी प्लेट आहे याच्यावरती आपण कापुराच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या ठेवायच्यात. आणि त्याचासुद्धा सुगंध खूप 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 आपल्याला मन प्रसन्न करून आपल्याला आपलं मन बेसिकली प्रसन्न होतं या सुवासामुळे. तर आणि खूप जणांना माहिती आहे की पॅन्डेमिकमध्ये म्हणजेच कोविड जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा कापुराचे असंख्य फायदे आपल्याला सगळीकडे वाचायला मिळत होते. सगळीकडून इन्फॉर्मेशन येत होती की कापूर घरात लावल्याने काय काय आपल्याला फायदे होतात कोविडमध्ये. तर बेसिकली कापुराचे असे असंख्य फायदे आहेत. त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपलं मानसिक ताणतणाव आहे तो कमी होतो. तर खूप जणांना झोपसुद्धा येत नाही, तर आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारते. तर तुम्ही रात्री झोपताना जर डिफ्युजरमध्ये 4 ते 5 कापुराच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या ठेवून फक्त 15 मिनिटे ते कापूर आहे तो जर ऑन ठेवला ते डिफ्युजर, तर त्यांनी सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं. ऑफकोर्स कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, त्यामुळे अगदी 10 मिनिटेच तुम्ही त्याचा सुवास घ्या. आणि एका वेळेनंतर तो अख्ख्या आपल्या ज्या खोलीमध्ये आहे त्याचा सुवास आहे तो राहतो आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. त्याचप्रमाणे खूप जण याचा वापर आहे तो इन्सेक्टिसाइड म्हणजेच इफेक्टिव्ह आहे. खूप जण डास किंवा कीटक दूर करण्यासाठी कापुराचा वापर करतात. आणि सर्दी झाली तर सर्दीसुद्धा कमी करण्यासाठी सुद्धा याचा खूप छान फायदा होतो. अगेन मी सांगतो की सर्दी कमी करण्यासाठी म्हणजे आपल्याला औषधोपचार करायचे नाही आहेत असं नाही आहे. तर ते करत असताना सुद्धा तुम्ही कापुराचा सुवास घेतल्याने मन आपलं खूप 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 प्रसन्न राहतं. आपल्या घरातली जी हवा असते ती
जर दुर्गंधीयुक्त तुम्हाला वाटत असेल तर जर तुम्ही कापुराचा जर डिफ्युजर हे जर ऑन केलं तर त्यांनीसुद्धा जी हवा आहे ती सुगंधी होते, आपली जी हवा असते ती प्युरिफाय होते, म्हणजेच शुद्ध होते. तर असे असंख्य कापुराचे फायदे आहेत आणि म्हणूनच आय थॉट की मी ही व्हिडिओ शेअर करेन तुमच्या सगळ्यांसोबत, आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत, जेणेकरून जर तुम्हालासुद्धा कापुराचा सुवास आवडत असेल तर तुम्हीसुद्धा हे डिफ्युजर आहे ते सुपरमार्केटमधून विकत घेऊ शकता. अगेन मी ज्या कंपनीचं घेतलं तेच डिफ्युजर घ्यायची गरज नाही. मी जसं सांगितलं, मी माझ्या रिलेटिव्हकडे गेलेलो तेव्हा त्यांच्याकडे एक ऑनलाईन त्यांनी वेबसाईटवरून ऑर्डर केलं होतं. ते यापेक्षा लहान होतं, त्याला असं वुडनचं काही कवरिंग वगैरे नव्हतं, पण ते सुद्धा खूप चांगलं होतं. आणि माझ्या मनात असंख्य शंका होत्या की मी मातीचं जे डिफ्युजर आहे ते वापरतो आहे आणि ते बऱ्यापैकी सेफ असतं. म्हणजे कसं असतं की हे डिफ्युजर वापरताना या डिफ्युजरच्या बॉक्सवरती स्ट्रिक्टली असं लिहिलेलं आहे की मॅक्सिमम तुम्हाला 15 मिनिटच हे डिफ्युजर आहे ते चालू ठेवायचं. 15 मिनिटांच्या वर हे चालू ठेवायचं नाही आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांपासून हे डिफ्युजर तुम्हाला लांब ठेवायचे, कारण ही प्लेट आहे ती हीट होते, गरम होते आणि जर चुकून लहान मुलांचा हात लागला तर ऑफकोर्स हात भाजू शकतो. त्याचप्रमाणे खूपदा काय होतं की आपले जर सॉकेट्स खाली असतील इलेक्ट्रिकचे तर लहान मुलांना काय वाटतं की हे जे कापुराच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या साखरेचं काहीतरी खाण्याची गोष्ट आहे किंवा तर चुकून ते इंजेस्ट करू शकतात. तर त्यामुळेच लहान मुलांपासून हे डिफ्युजर असेल तर ते थोडंसं लांब ठेवायचं किंवा वरती लावायचं आणि याचा खूप असे असंख्य फायदे आहेत. म्हणूनच मी म्हटलं की तुम्हालासुद्धा जर आवडत असेल कापुराचा सुवास तर तुम्ही नक्की हे परचेस करू शकता. आणि जर तुम्हाला इलेक्ट्रिकमध्ये तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर आता दिवाळी येतच आहे, तर दिवाळीमध्ये तुम्हाला लोकल वेंडरकडून हे मातीचे डिफ्युजरसुद्धा अगदी हमखास मिळतील, तर ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. अजून एक गोष्ट, हे जेव्हा मी घेतलं तेव्हा काय झालं की घाईघाईमध्ये मला एवढी घाई होती हे यूज करायची की मी याचा बॉक्स आहे तो लगेच फेकून दिला. आणि काल मला जेव्हा लक्षात आलं की मला ही व्हिडिओ शूट करायची आणि आपल्या सगळ्यांपर्यंत ही माहिती व्यवस्थित पोचवायची, तर मी परत सुपरमार्केटमध्ये गेलेलो आणि मला काही गोष्टी शॉप करायच्या होत्या, ऑफकोर्स परचेस करायच्या होत्या आणि मी त्या बॉक्सचे काही फोटोज काढून आणले आणि त्या बॉक्सवरती एक छान इन्फॉर्मेशन लिहिली होती. तर ती मी सगळ्यांसोबत तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल, कारण आपल्याला माहिती आहे की कापुराचा सुगंध घेतल्याने हे असंख्य फायदे होतात. पण ते का होतात तर त्या बॉक्सवर ऑफकोर्स एक छोटा पॅरेग्राफ होता. तर त्यावरती असं लिहिलेलं की जेव्हा आपण कापुराचा सुवास घेतो किंवा तुम्ही कोणतं इसेन्शियल ऑइल आहे ते त्यावरती टाकून त्याचा सुवास घेता, तर त्याचे जे मॉलिक्युल्स असतात ते आपल्या ऑलफॅक्टरी नर्वद्वारे ट्रॅव्हल करून मेंदूपर्यंत पोहोचतात आणि आपल्या मेंदूमध्ये जे इमोशनल सेंटर असतं, ज्याला अमिगडाला म्हणतात, त्यावरती प्रभाव पाडतात, म्हणजेच इम्पॅक्ट करतात आणि त्यामुळे आपल्याला ताजंतवानं वाटतं. आणि मलासुद्धा ही इन्फॉर्मेशन कालच कळाली, कारण मलासुद्धा माहिती नव्हतं की अशा प्रकारे अरोमाथेरपीचा आहे तो आपल्या शरीरावरती, मनावरती एवढा छान परिणाम होतो. ऑफकोर्स अरोमाथेरपी ही खूप अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे, त्यामधली मला काही खूप अशी माहिती नाही आहे. पण कापूर हा आपण आपल्या लहानपणापासून आपल्या घरामध्ये वापरत असतो, त्यामुळे कापुराचे असे कोणतेही मेजर साईड इफेक्ट्स असे नसतात. तरीसुद्धा तुम्ही खूप जण कापूर आहे तो आपल्या घरामध्ये बेसिक पॅकेट येतं, तर त्यातला कापूर यूज करून कापुराच्या टॅबलेट्स आहेत त्या ठेवून तुम्ही हे इलेक्ट्रिक डिफ्युजर किंवा हे आपलं जे नॉर्मल विदाऊट इलेक्ट्रिसिटी आपण वापरू शकतो हे डिफ्युजर वापरू शकता आणि असे असंख्य जे हेल्थ बेनिफिट्स आहेत ते मिळवू शकता. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.